नर्मदे यार. या ठिकाणी बघा जो मी निघालो आहे ना तो कष्ट म्हणजे नाही ना एक आश्रम आहे. ते छोटा आश्रम आहे. कारण ते ॲक्च्युली ना ते काय करतात ते स्वतःच आहे ना स्वतःच्या स्वखर्चाने जेवढे परिक्रमा असे देतील ना त्यांच्याच यांनी आहे ना ते आपल्या आहे ना छोटासा बालभोग आणि चायप्रसादी देतात. कारण त्यांना जेवढं होतं आहे ना तेवढं करतात. कारण ह्या ठिकाणी जो आश्रम आहे ना आश्रमच नाही आहे पण त्यांनी जे परिक्रमावासींची जी म्हणजे आश्रम नाही आहे हे पाहिलं आणि त्यांनी तो छोटा आश्रम टाकलेला आहे. त्यांनी ते त्या गावातलेच आहे आणि परिक्रमावासींसाठी ते सेवा देण्यास तयार झालेले आहे. आणि मी असं डोंगर चढतो आहे. हे बघा नर्मदे नर्मदे. या ठिकाणी बघा मी आहे ना तो कष्ट म्हणजे ना आश्रम आहे ना त्या आश्रमावरून आले. आता हापेश्वर सोडून वर परत डोंगर चढून आले आणि ह्या डोंगरामध्ये पण आदिवासी लोक भरपूर आहेत. भरपूर लोक राहतात. आणि हे जे सुलपानी जंगल हे उत्तर तट आहे. हा उत्तर तट आहे. हा उत्तर तटात आहे हे जंगल. आणि ह्या रोडने चाललो आहे. थोडं सपाट लागले. ही जी खाली दिसते दरी आहे इथून वर आलो आहे ह्या रोडने. आणि हे पहा हे पूर्ण दरी आहे आणि असं रोड साईडने बनवल्यामुळं थोडी सपाट लागलेली आहे. रोड चांगला आहे. थोडं वर पण उतारलं आहे. उतार आणि चढ आहे. पूर्ण डोंगरवर चढून आले आणि वजन असल्यामुळं वजन जास्त आहे. बॅगचं ह्या बॅगचं हे सगळं वजन आहे. हे सर्व बॅगचं. आणि इथं अजून वर चढायचं सगळ्यात टोकाला. हे बघा हे सगळ्यात वर टोकाला वर चढायचं. नर्मदे या ठिकाणी बघा मी आहे ना आता आहे ना ह्या शुलपानी जंगलामध्ये शुलपानी जंगल आहे. आणि शुलपानी जंगलामध्ये आपल्याला आहे ना जे पुढं पाणी दिसतं हे जे आहे ना आपल्याला नर्मदा मैया आहे. नर्मदा मैयाचं आहे पाणी. नर्मदा मैया आहे ही. आणि ही जे आहे ना आपल्याला आहे ना शुलपानी जंगलात आहे. आणि ज्या पलीकडचं आहे ना तो पण शुलपानी जंगल आहे. ते फक्त आहे ना गोरा कॉलनी गुजरातमध्ये ती भरपूर. आणि तो पर्वत आहे सातपुडा पर्वत आहे तो. आणि हा संपूर्ण पर्वत आहे. आणि ह्या पर्वताच्या ह्या थोड्याशा भागावरती मी उभा आहे. आणि हे जे आहे ना हे सर्व जी घरं दिसतात हे आदिवासी लोकांची घरं आहे. हे आदिवासी लोक आहेत सर्व. आणि ह्या आदिवासी लोकांची घरं आहेत ही. हे पहा आणि ह्या इथून जी परिक्रमा येते ह्या मार्गे तर आम्ही आहे ना त्या जे आपल्याला हे दिसतं ना मैयाचं पाणी तिथे होतो खाली होतो भरपूर. खालून वरती आलेलो आहे. आणि या ठिकाणी आपले जे परिक्रमावासी खाली बसलेले आहेत इथं परिक्रमावासी बसलेत. काही पुढे चाललेत. आणि हा जो आहे हा शुलपानी जंगलाचा परिसर आहे. हापेश्वरवरून मी आलो आहे. हापेश्वरवरून वर आलो आहे. हापेश्वर हे आपल्याला गुजरातचं लाचचं गाव आहे. आता आम्ही MP आहे. तर MP आमचा MP चालू होईल. आता MP चालू झाली आम्हाला. इथून पुढं MP आहे. आणि MP आम्हाला ह्या जंगलामध्ये 2 दिवस आहे. अजून भरपूर मोठं जंगल आहे. या जंगलामध्ये आम्ही ह्या जंगलातून आम्ही 2 दिवसांनी थोडं पार करण्यानंतर परत आम्हाला एक मोठं आणि इथून आम्हाला 1000 किलोमीटर रनिंग पार करून अमरकंटकला जायचं आहे. नर्मदे हर. या ठिकाणी जे शुलपानी जंगल आहे ह्या जंगलामध्ये आणि जंगलातून आल्यानंतर इकडनं एक रोड जातो आहे आणि इकडनं एक रोड जातो आहे. आता इथे काही यारो नाही काहीच नाही. एक आपला अंदाज आहे. त्या अंदाजावरती मी चाललो आहे. हा चढून ह्या अंदाजावरतीच चाललो आहे. हे पहा आणि इथे एकदम ह्याच्यात छोटासा गॅरो दिला आहे. छोटासा बरोबर. हे पहा आणि एक माथा आहे. ह्या माथ्यावरती आलेलं आहे. हे बघा इथे घर पण लागतं एक.
या ठिकाणी घर पण आहे. हे बघा हे असं. आणि हे बघा हा जो पर्वत आहे शुलपाणी जंगल पर्वत, घर नसून इथे एक जनावरांचं खाद्य आहे ते वर ठेवलेलं आहे. आता खाली उतरायचं आहे, म्हणजे एक असं खाली उतरून जायचं. हे आदिवासी लोक राहतात इथे, सगळे आदिवासी लोक आहे ह्या जंगलामध्ये. आणि परिक्रमा आपला रोड आहे, हा परिक्रमा रोड आहे. ह्या परिक्रमा रोड, आणि रोड खरोखर चांगला रोड आहे. जरा असा जर चांगला रोड असेल ह्या जंगलामध्ये तर परिक्रमा अशी वाढती इकडनं यायला. पण ॲक्च्युली काय आले, जे रोड काहींना माहिती नव्हता ना, माहीत नसल्यामुळे, ह्या रोडनी माहीत नसल्यामुळे ते लोक तिकडनं गेले. पण इकडनं ह्या जंगलातून मैया किनारी चांगला रोड आहे. हे पूर्ण पर्वत आहे, हे समोर दिसतंय तुम्हाला, हे सर्व डोंगर आहे. हे सर्व डोंगर पार करायचे आहेत आपल्याला. जेवढे दिसतात ना तेवढे डोंगर चढून पार करून आपल्याला पुढे जायचे. सपाट रोड येणार त्या ठिकाणी आपल्याला जायचे, सर्व डोंगर पार करायचे. आणि आपल्याला आपल्या परिक्रमेला भरपूर डोंगर आहेत, जेवढे असेल तेवढे पार करून आपली परिक्रमा डोंगराच्या पलीकडे जायचं आहे. आपली जी परिक्रमा आपण करतोय ती परिक्रमा चालत तर मग पलीकडे जाणार. हे पहा, तर थोडीशी सूर्यदेवताची सावली. वर चढलं ना, चढून वर खाली आलं ना भरपूर गरम होतं असल्यामुळे आहे ना थोडंसं, आणि अशी सावली आली का बरं वाटतं. पण ह्या ठिकाणी ना जे लोक स्थानिक लोक आहेत ना इथे, त्या लोकांना इथे थंडी वाजते. कारण इथं जे वातावरणच तसं आहे, थंड वातावरण आहे, गरम वातावरण नाही आहे. कारण झाडी भरपूर आहेत, जंगल आहे, सागाची झाडी आहे. आणि ह्या जंगलामध्ये आहे ना पोपट जास्त आहेत, पोपट भरपूर आहेत. हे पहा इथे. आणि खरोखर घरं आहेत ना ते आदिवासी लोकांची, बिचाऱ्यांची घरं एवढ्या वरती राहतात बिचारे लोक. आज आपल्या इंडियामध्ये खरोखर आहे का नाही, म्हणजे जे आदिवासी लोक आहे बघण्यासारखं आहे. एक आदिवासी लोकांची राहणीमान हे बघण्यासारखं आहे. आपण त्या गोष्टीचा अजिबात विचार करत नाही. हे आदिवासी लोक कसे हे शुलपाणी जंगलात, महाराष्ट्रामध्ये पण एवढं मोठं 80 किलोमीटर नंदुरबार आहे, ते खरोखर त्या लोकांची सुद्धा हालत बेकार आहे. खरोखर परिस्थिती आहे ना, खरोखर त्यांची हे आज त्या लोकांना, त्या लहान लहान मुलांचे कपड्याची सुद्धा अवस्था, कपडेसुद्धा नाही आहे. खरोखर अवस्था आहे ना खरोखर. मी माझ्या याने परिक्रमा करत असताना ना मी माझ्या देखत, म्हणजे डोळ्या देखत मी पाहिलेलं आहे. आज या लोकांची अवस्था खरोखर बेकार आहे. आपण म्हणत नाही आहे का त्यांना सर्व गव्हर्मेंट देतं, पण त्या गोष्टीचा सुद्धा त्यांना जो पाहिजे ते नाही ना. आज देतं आहे ठीक आहे, पण नाही एवढं नाही. हे बघा ह्या ठिकाणी आपण आहे ना, हे बघा ह्या ठिकाणी हे जे आहे, हे जे ठिकाण बघा, हे बघा आता आलो आहे तेव्हा ह्याच्या माथ्यावरती आपण सर्वात माथ्यावरती आहे. हा रोड आहे आपला परिक्रमा रोड. हे बघा नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ह्या ठिकाणी बघा घाट चढतोय आणि असे प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे घाट लागणार. पाठीमागून चढत आलेत. बघा नर्मदे यार. या ठिकाणी आपल्याला आहे ना नर्मदा मायाचं ना पाणी दिसते बघा. आणि ना आपण आहे ना आता हा आपला परिक्रमा रोड आहे, शुलपाणी जंगलात आहे आपण. आणि हे जे आहे ना मैयाचं पाणी, आपल्याला मैया आहे ना थोडी जवळ आपल्याकडे आहे ना, आपण किनाऱ्यामार्गेच चाललेलो आहे. फक्त रोड नसल्यामुळं त्या साईडने आपण थोडं इकडनं चाललेलो आहे. आणि असे जंगल पार करत आपण 2 दिवसामध्ये ना हे शुलपाणी जंगल आहे ना पार करणार आहे. या जंगलामध्ये 2 दिवस लागतात पार करण्यासाठी. पुढे कसं जंगल आहे याचं काय आपल्याला माहीत नाही. जसं
तर इथंपर्यंत तरी थोडी थोडी घरं आहेत, पण घरं आहेत आदिवासी लोकांची प्रत्येक ठिकाणी असणार. आणि यांची भाषा थोडी वेगळीच आहे, काही कळत नाही. डायरेक्ट म्हणजे भाषाच आपल्याला कळत नाही, पण बोलतात. आणि एक असं आहे का हे जे प्रत्येक भाषा वेगवेगळी आहे इंडियामध्ये, आणि प्रत्येक भाषा येणंसुद्धा भरपूर अवघड आहे. कारण प्रत्येक भाषेचं आपल्याला समजली पण पाहिजे, खरोखर अवघड आहे. माणसांनी जी बनवलेली भाषा, माणसांनी केलेलं जे एक कार्य कर्तव्य, खरंच माणूस हा जो जुन्या काळापासून जो करीत आला आहे तो खरोखर या ठिकाणी असं पाहायला भेटतं का जुन्या काळापासून कसं माणसांनी घडवलं असं, कसं काय केलं असं, हे या ठिकाणी आल्यावरती समजतं आपल्याला. नर्मदे हे बा, एक आपण ही रनिंगसुद्धा स्पीडने करू शकतो. हे लोक लय उतारावरती गाड्या 3-3, 4-4 जण नेतात. अवघड आहे. नर्मदे